नऊवारी साडी घेतली गेली. आता मी त्याच्यावरती ब्लाऊज कसं कॉम्बिनेशन करायचं, हेअरस्टाईल कशी करायची, ज्वेलरी कशी घ्यायची, त्याच्यावर मी मॅचिंग शेला कोणता घेऊ, सॅन्डल कोणती वेअर करू, असे बरेचसे प्रश्न आपल्याला महिला वर्गाला येत असतो. नऊवारी साडीमध्ये भरपूर प्रकार आहेत. राजलक्ष्मी साडी, देवसेना साडी, ब्राह्मणी साडी, सिंपल साडी असे बरेचसे प्रकार आहेत नऊवारी साडीमध्ये. नऊवारी साडी जास्त करून आपण डार्क कलरमध्ये खरेदी करत असतो. तुम्ही स्क्रीनवर दाखवलेल्या इमेजवरती तुमच्या साडीचं ब्लाऊज कॉम्बिनेशन नक्कीच करू शकता. नऊवारी साडी नेसल्यानंतर प्रत्येक मुलीचा तोराच काही वेगळा असतो. सौंदर्याची खान बासावी अशी जणू प्रत्येक मुलगी नऊवारी साडीमध्ये खुलून दिसते. फ्रेंड्स, दाखवलेल्या इमेजमध्ये तुम्ही ज्वेलरी सिलेक्ट करू शकता, हेअरस्टाईल सिलेक्ट करू शकता आणि साडीचं ब्लाऊजचं कॉम्बिनेशन देखील सिलेक्ट करू शकता. आपण पुढे बघणारच आहोत की आपण नऊवारी साडीवरती शेला कोणत्या कलरचा घ्यायचा ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. नऊवारी साडीमध्ये सहसा ब्लाऊज येत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन करायचं असतं. तर पिंक कलर, रेड कलर जर असेल तर आपण ग्रीन कलरचं ब्लाऊज परिधान करू शकतो. पिंक कलरमध्ये पर्पल कलरचा ब्लाऊज देखील सुंदर दिसते. नऊवारी साडीवरचा ब्लाऊजचा गळा आणि मागची डिझाईन आणि स्लीव्ज ही अगदी सुंदर डिझायनर घ्यायची. नऊवारी साडीमध्ये सहसा सगळ्यांचं लक्ष हे आपल्या ब्लाऊज डिझाईनवरती जाते. ही नऊवारीवरती जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असेल तर ते तुम्ही ब्रोकेडमध्ये घेऊ शकता, वेल्वेटमध्ये घेऊ शकता, एम्ब्रॉयडरी करून घेऊ शकता, आरी वर्क असते ते देखील तुम्ही करू शकता. असे वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज तुम्हाला खरेदी करू शकता. त्यामध्ये टेलरकडून तुम्ही छान छान लेस देखील यूज करू शकता. कारण नऊवारी साडीमध्ये जास्त वर्क आणि खूप हेवी साडी नसते, म्हणून आपण सगळं लक्ष केंद्रित ते ब्लाऊजवरती करत असतो. आणि ब्लाऊजचा जर ब्रॉड गळा घेतला तर आणि सुंदर दिसतं, कारण आपण हेअरस्टाईल ही जुड्या टाईपमध्ये घेत असतो. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीची हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे. जर तुमचा चेहरा गोल असेल तर पफ हेअरस्टाईल छान दिसेल आणि तुमचा लांब चेहरा असेल तर या पद्धतीची जी आपण मॅगी हेअरस्टाईल म्हणतो ती देखील सुंदर दिसते. आता प्रश्न येतो की हेअरस्टाईल, ब्लाऊज आणि साडी घेतल्यानंतर आपण नऊवारीवरती कोणती सँडल यूज करावी, चप्पल या स्लीपर काय यूज करायचं. तर अशा पद्धतीने जे आपण स्क्रीनवर दाखवले तर तुम्ही असे एक तरी सँडलमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. अशी सँडल जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला साध्या सिंपल साडीवर देखील यूज करता येईल. आजकाल नऊवारी साडीवरती शेला घेण्याची पद्धत आहे. प्रत्येकजण शेला यूज करत नाही, पण जर आपल्याला शेला यूज करायचा असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या कलरचा शेला घ्यायचा, तर जे आपल्या ब्लाऊजचा कलर असतो त्या ब्लाऊजच्या कलरचा आपल्याला शेला घ्यायचा आहे. फॅशन आणि ब्युटीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.